ಮುಂಬರುವ ಸ್ಥಳೀಯ ವಿಧಾನಸಭಾ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ದೇಶಾದ್ಯಂತ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಬ್ರದರ್ಹುಡ್ ಬ್ಯಾನರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆಗೆ ತೆರಳಲು ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ನಿರ್ಧರಿಸಿದೆ ಎಂದು ಮಾಜಿ ಸಂಸದ ಹಾಗೂ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜೋಗೇಂದ್ರ ಕಾವಡೆ ಹೇಳಿದರು. ನಗರದಲ್ಲಿ ನಡೆದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಕಾವಡೆ, ತಮ್ಮ ಪಕ್ಷ ಎಲ್ಲ ಜನ ಜಾತಿ ಸಮುದಾಯದವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಲಿದ್ದು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಪಾಲುದಾರಿಕೆ ಪಡೆದು ದೇಶದ ಬಡವರ ಅಸಹಾಯಕರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಲು ತಮ್ಮ ಪಕ್ಷ ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದು ಸಮಾನ ಮನಸ್ಕ ಪಕ್ಷಗಳೊಂದಿಗೆ ಮೈತ್ರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಎಂದರು. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾಗದ ಆರ್ಪಿಐ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತ ದೇಶಾದ್ಯಂತ ಪಸರಿಸುವುದಾಗಿದೆ ಎಂದರು. खासकर जो महाराष्ट्र से लगा हुआ कर्नाटक है, वहाँ पर बहुत ज़्यादा तादाद में दिख रहा है. जहाँ तक अम्बेडकरवादी राजनीति का सवाल है, बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी ने उनके महानिर्वाण के पहले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की नींव रखी. शेड्यूल कास्ट फेडरेशन पहले था. हमारे कट्टी साहब भी शेड्यूल कास्ट फेडरेशन के बैनर पर चुन के गए थे, लेकिन वो विशिष्ट जाति का पक्ष था, सिर्फ शेड्यूल कास्ट लोगों का ही पक्ष था. लेकिन भारत की राजनीति में सभी जाति के सभी धर्म के लोगों को साथ में लेकर एक व्यापक राजनीतिक मंच जो सत्ता पक्ष को टक्कर दे सके, सत्ता पक्ष के साथ विरोध में गंभीरता से खड़ा हो सके, इसलिए शेड्यूल कास्ट फेडरेशन को बर्खास्त करके बाबा साहब ने लिख कर रखा. यानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की स्थापना जो बाबा साहब की संकल्पना थी, एन ओपन लेटर टू द पीपल ऑफ इंडिया, भारतीय लोगों के लिए खुला पत्र लिखा था जिसका नाम था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. उनका सपना था कि सभी लोग इसमें आएंगे, सर्वधर्म समभाव, और संविधान में जो संविधान बाबा साहब अम्बेडकर जी ने बनाया है उसकी जो बुनियादी बातें हैं, प्रियम्बल आपने देखा होगा, वो प्रियम्बल के तहत समानता, भाईचारा, सोशल जस्टिस, आज़ादी, मानवीय मूल्यों का जतन, यही आधार लेकर बाबा साहब अम्बेडकर जी ने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की स्थापना की. एक वक्त था कि सारे देश में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का डंका बजता था. महाराष्ट्र में दूसरे नंबर की पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया थी. उत्तर प्रदेश में, बिहार में, कर्नाटक में, आंध्र प्रदेश में, अभी तेलंगाना बना है, उस वक्त आंध्र प्रदेश में, कर्नाटक में, गुजरात में, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में, दिल्ली का हमारा मेयर जो था, दिल्ली का एक ज़माने में वो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का मेयर, दिल्ली का मेयर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का था. तो एक वैभवशाली राजनीतिक पार्टी करके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभरी थी. दुर्भाग्य से बाबा साहब के महानिर्वाण के बाद नेताओं के अहंकारों के वजह से रिपब्लिकन पार्टी के नेताओं में जो कट थ्रोट कंपटीशन हुई, गला काटने वाली स्पर्धा जो नेताओं में होती है, उसके वजह से रिपब्लिकन पार्टी की एकता बिखर गई. ಈ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಆರ್ಪಿಐ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಕಾಶ್ ಮೂಲಭಾರತಿ, ಭೀಮ್ ಆರ್ಮಿ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಎಸ್ ತಾವಡೆ, ದಿಲೀಪ್ ಸಿಂಗ್, ಮಸ್ತಾನ್ ದಂಡೆ ಸೇರಿದಂತೆ ಇತರರು ಇದ್ದರು.